काल सर न्यायाधीशांच्या वरती जो काही हल्ला त्या ठिकाणी झाला त्या हल्ल्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो। काल मनुवादी प्रवृत्तीच्या एका व्यक्तीला एका वकिलाने जो जर आपण बघितलं तर आरएसएसचा एक कार्यकर्ता आहे अशा व्यक्तीने सरन्यायाधीश एक सर्वसामान्य कुटुंबातले आहेत कष्टातून वकील झाले शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित असलेला एक व्यक्ती सुप्रीम कोर्टचा प्रमुख बनतो आणि अशा व्यक्तीवर जर कोणी मनुवादी प्रवृत्तीचा व्यक्ती बूट टाकत असेल मारत असेल ते हे लोकशाहीला घातक आहे। आम्ही या गोष्टीचा विरोध करतो निषेध करतो। लोकशाही टिकली पाहिजे सर्वसामान्य लोकांचा आवाज टिकला पाहिजे अशी भूमिका आमच्या सर्वांची आहे। पण जातीवादी प्रवृत्तीचे लोक मुद्दामून या देशामध्ये वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे मनुवादी प्रवृत्तीचे लोक हळूहळू सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा आपला कंट्रोल असावा। सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आणि जे इतरही सर्व कोर्ट आहेत या माध्यमातून सामान्य लोकांना न्याय मिळतो आणि तिथं कुठेतरी आपला कंट्रोल असावा जेणेकरून येत्या काळामध्ये मनुस्मृती ज्या पद्धतीने आपल्याला काही गोष्टी सांगते ज्याला आपण मनुवाद म्हणतो हा देशामध्ये परत एकदा कुठेतरी आला पाहिजे असा प्रयत्न काही लोकांचा आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही सर्वजण करतो। सामान्य परिवारातला एक व्यक्ती कष्ट करून महामानवांच्या विचाराने सर्वात मोठं पद गाठतो काय कोट घालतो काय आणि अशाच व्यक्तीला एक मनुवादी विचाराचे लोक बूट फेकून मारतात काय हे निषेध करण्यासारखे। पण अखंड भारत हिंदुस्थान हा संविधानाबरोबर आहे संविधान टिकलं पाहिजे लोकशाही टिकलं पाहिजे अशा भूमिकेमध्ये आम्ही सर्वजण आहोत। काल जर आपण बघितलं जेव्हा हे प्रकरण झालं सामान्य लोकांनी लगेच निषेध केला पुरोगामी विचाराच्या सर्व पक्षांनी निषेध केला संघटनेने निषेध केला पण आपण जर दुसऱ्या बाजूला बघितलं तर भाजपचे जे नेते त्यांनी 8-8 तास उशिरा तिथं या गोष्टीचा निषेध केला। धातूर मातूर गोष्टींवर लगेच ट्विट करणारे मोठे मोठे भाजपचे नेते हे या एवढ्या मोठ्या घटनेवर ट्विट नाही तर सोशल मीडियावर व्यक्त किती वेळाने होतात तर 8-8 तासाने होतात। पण का होतात कारण का सर्वसामान्य लोक या गोष्टीचा निषेध तिथं करतात। त्यामुळे हे जे मनुवादी लोक आहेत त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो। कितीही त्यांनी ताकद लावली तर या देशातून संविधानाला कुणीही हलवू शकत नाही अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। दुसरी एक अशीच घटना घडली काल देवळांचं धर्म की धर्माची देवळी हे पुस्तक एका सरकारी अधिकाऱ्याने वाटप केलं त्याच्या निवृत्तीच्या दिवशी तर ती पुस्तकं अशाच काही व्यक्तीच्या लोकांनी त्याच्या अंगावर परत फेकली परत घ्यायला। अहो मनुवाद अतिशय घातक असा विचार आहे तो पूर्वी होता त्याच्यामुळे जातीवाद या देशामध्ये मोठ्या प्रमाणात होता। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घेतला अनेक महामानवांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या पुढाकाराने जातीवाद या देशातून संपला। पण परत एकदा जातीवाद यावा यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत। जशी कालची घटना ही सरन्यायाधीशांची आपण सर्वांनी बघितली तशीच मुंबईमध्ये सुद्धा एका अधिकाऱ्याने निवृत्ती होत असताना एक पुरोगामी विचाराचं पुस्तक तिथं दिलं तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणात वाद झाला। आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही हे आंदोलन का करतोय तर याच भूमीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजाच्या मुलामुलींसाठी कॉलेज काढलं आणि त्याच भूमीमध्ये आम्ही सर्वजण त्यांच्या विचाराला पाठिंबा देत संविधानाला पाठिंबा आम्ही सर्वजण तिथं देत आहोत। पण झालं असं आहे की गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर भाजपचे मोठे मोठे नेते हे मुद्दामून बहुजन समाजाच्या छोट्या नेत्यांना पुढे करतात स्वतः स्वच्छ राहतात पण या बहुजन समाजाच्या छोट्या नेत्यांना खालच्या लेवलला जाऊन मुद्दामून त्या ठिकाणी बोलायला लावतात जेणेकरून बहुजन समाजाचे नेते हे बदनाम झाले पाहिजे आपण मात्र तिथं स्वच्छ राहिलो पाहिजे। हे जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या खऱ्या अर्थाने येत्या काळामध्ये राजकारण आणि समाजकारणासाठी धोकेदायक आहे। त्यामुळे मनुवाद परत आणण्याचा कितीही ताकदीने कुणी प्रयत्न केला तरी सुद्धा आम्ही महामानवांच्या विचाराचे कार्यकर्ते या वादाला तिथं
बाजूला ठेवू आणि संविधान आणि लोकशाही या देशामध्ये कशी राहील यासाठी आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहू. ही घटना घडल्यानंतर काल नरेंद्र मोदींनी भूषण गवई यांची फोन करून त्यांची संवाद साधला आणि सोबत आहोत असं आश्वासन सुद्धा नाही. खरं तर पंतप्रधान साहेबांनी ट्विट पण केलं, संवाद सुद्धा साधला असं आम्हाला कळतंय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ट्विट केलं. पण फक्त विषय एवढाच आहे की ही घटना घडल्या ट्विट होणं महत्वाचं होतं, त्याच्या व्यक्त होणं महत्वाचं होतं, फोन करून विचारपूस करणं हे महत्वाचं होतं. फक्त तो जो वकील आहे ज्याने बूट टाकला मारला तो व्यक्ती कोण आहे तर आरएसएसचा एक पदाधिकारी आहे, कार्यकर्ता आहे. मग कुठेतरी एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्याच बरोबर गेले 5 दिवस आपण जर बघितलं तर बीजेपीची जी सोशल मीडिया सेल आहे ते गवई साहेबांना ट्रोल करते, त्यांच्या विरोधात खालच्या लेवलला जाऊन तिथं बोललं जातंय, सोशल मीडियावर टाकलं जातंय. मग कुठं ना कुठेतरी भाजपचा अशा लोकांना पाठबळ आहे जे संविधानाच्या विरोधात लोक आहेत, नाही तर मनुवादीचे जे विचार घेऊन पुढे जाणाऱ्या लोकांना पाठबळ हे भाजपचं आहे. त्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे की या मोठ्या नेत्यांनी व्यक्त जर व्हायला पाहिजे होतं. घटना घडल्या लगेच तिथं ताबडतोब व्यक्त होण्याची जरूरत होती, कारण का ह्यांच्याकडे सगळं इन्फॉर्मेशन आहे, नाही तर ह्यांच्याकडे जे काही माहिती गोळा करणारी यंत्रणा आहे ही केंद्र सरकारची सुद्धा आहे, राज्य सरकारची आहे. त्यामुळे लगेच व्यक्त होण्यापेक्षा 8-8 तास नाही तर रात्री तुम्ही व्यक्त होता. मग कुठे ना कुठेतरी एक वेगळा संदेश तुमच्या आरएसएसच्या कार्यकर्त्याला तुम्ही देत आहात की आम्ही लगेच व्यक्त नाही झालो, आम्ही उशिरा झालो. त्यामुळे जे काय तुम्हाला करायचे ते करा. जसं की राज्यामध्ये जे काय छोटे बहुजन समाजाचे नेते भाजपचे जे पुढे केले जातात त्यांचा वापर केला जातो, त्यांना तंबी दिली जात नाही, त्यांचे कान ओढले जात नाही आणि थोडं थातूर मातूर कुठेतरी बोललं जातं आणि दुसऱ्याच दिवशी तो नेता नाही तर आमदार हा खालच्या लेवलला जाऊन विरोधी पक्षाच्या मोठ्या नेत्याबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोललं जातं. त्यामुळे कुठं ना कुठेतरी भाजपला जातीवादी व्यवस्था परत एकदा या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न तिथं करत आहे. म्हणून 2014 नंतर समाजकारण नाही तर विकासाचं राजकारण करण्यापेक्षा हे लोक जातीमध्ये मुद्दामून तेढ निर्माण करतायत. इलेक्शन लोकसभेच्या काळामध्ये हिंदू मुस्लिम केलं, विधानसभेच्या काळामध्ये ओबीसी मराठा केलं, आता मुंबईच्या इलेक्शनसाठी मराठी अमराठी व्हेज नॉन व्हेज. मग हा जो वाद आहे कुठंच तिथं संपत नाही. आणि आता परत एकदा एसटी विरुद्ध धनगर नाही तर एसटी विरुद्ध बंजारा हा वाद मुद्दामून काही लोक तिथं निर्माण करत आहे. याच्यामुळे कुठेतरी जी काही आपली सामाजिक सलोखा आहे, समानता आहे, एकता आहे, ज्याच्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं प्रयत्न केले, त्याग दिला, त्याच कुठेतरी व्यवस्थेला तडा आणण्याचा प्रयत्न हा सत्ताधाऱ्यांकडनं केला जातो असं आमचं ठाम मत आहे.